जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। सध्या मी जंतर मंतर परिसरातल्या पार्लमेंट स्ट्रीट या रस्त्यावरती आहे आणि जर बघितलं माझ्या मागे मोठा युवकांचा समूह आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळ्यांनी एक जे आंदोलन करत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात यावा आणि राजीनामा घेण्याची गरज आहे, कारण की नीटच्या मुद्द्यावर त्यांनी ज्या पद्धतीने देशातील सर्वसामान्य तरुणांना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना पुढे जावं लागलं, संविधानाच्या विरोधामध्ये काम करणारं काम यांनी केलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता संपूर्ण पार्लमेंट स्ट्रीट परिसर जर बघितला हा कार्यकर्त्यांमध्ये भरून गेलेला आहे, युवकांनी भरून गेलेला आहे आणि संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने युवक या संपूर्ण याच्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतं। महत्त्वाचं म्हणजे हातामध्ये झेंडे तिरंगा घेऊन अनेक तरुण देखील इथे आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच जर बघितलं आपण तर समोर त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा आरोप आहे की जेव्हा जेव्हा त्यांना आंदोलन चिरडून टाकण्याचं काम करायचं असतं तेव्हा ते पोलिसांना पुढं करतात, अशा प्रकारची त्यांचा आरोप आहे। पण महत्त्वाचा म्हणजे जर बघितलं हा संपूर्ण परिसर जो आहे हा जंतर मंतर लागून असलेला पार्लमेंट स्ट्रीट परिसर आहे आणि तिथे मोठं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि बॅरिकेडिंगच्या बाजूला तरुणी एकत्र आले आहे आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं की या सगळ्या घडामोडींमध्ये जर बघितलं आपण तर या सगळ्या घडामोडींमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरते की याच्यामध्ये हे सगळे इथे एकवटलेले आहे आणि ज्या एक प्रकारे सगळ्या ज्या आरोप प्रत्यारोप होत असताना या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की एकीकडे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती अन्याय केला जातो, नीटच्या माध्यमातून जी परीक्षा झाली त्याचा हा प्रक्षोभ आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच इथे जंतर मंतर परिसरामध्ये मोठ्या संख्येवरती सर्वसामान्य विद्यार्थी तरुणी एकत्र आलेले आहे आणि ते निषेध करताय आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करताय। जंतर मंतर परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत न्यूज 18 मराठी।